सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता. मी विशाखा यवतकर आज पुनश्च एकदा एका नवीन कोऱ्या करकरीत विषयासह आपणासमोर प्रस्तुत झालेली आहे. मैत्रिणींनो, सर्वात आधी तर आपणास आज असणाऱ्या महिला दिनाच्या भरभरून मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर आज 8 मार्च सकाळपासून अगदी शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आज असं वाटतंय जणू काही माझा वाढदिवस आहे की काय. आणि प्रश्न देखील पडलाय की आजच का वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एकच दिवस स्त्रियांचं गुणगान करण्यासाठी, त्यांच्या स्वतंत्रतेसाठी असावं. खरंच हा प्रश्न पडतोय. एकच दिवस महिलांच्या मुक्ततेसाठी असावा. खरंच मुक्ततेसाठी का? खरं तर महिलांचं असं झालंय की शेतकरी जसा बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला एक दिवस सजवतो, नाऊ माखू घालतो, अगदी गावातून संपूर्ण गावातून त्याची मिरवणूक काढतो आणि त्याला गोडधोड खाऊ घालून नैवेद्य अर्पण करतो, तसंच लगेचच दुसऱ्या दिवशी त्याला राबवून कष्ट करून त्याला कामाला लावतोय, घाण्याला झुंबतोय. तसंच अगदी स्त्रीचं झालं आहे. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एकच दिवस स्त्रीचं गुणगान करायचं आणि दुसऱ्या दिवशी लगेचच तिला कामाला झुंपायचं. किती खंताची बाब आहे नाही? अहो, कर्तृत्ववान स्त्रियांचं आयुष्य इतकं छोटं नाही हो. आणि असं म्हटलं जातं की पुरुषाचा पगार आणि स्त्रियांचं वय हे कधीही विचारू नये, कारण स्त्री ही कधीही स्वतःसाठी जगत नसते. ती जगते इतरांसाठी, ती जगते समाजासाठी, ती जगते घरातील मुलाबाळांसाठी, ती घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी झटत असते. अष्टभुजा म्हणून आपण देवीची पूजा करतो, पण खरी अष्टभुजा ही आपल्या घरातच आहे हे मात्र विसरून जातो. लक्ष्मीपूजनला आपण मातीची मूर्ती घरात आणून तिची पूजा करतो आणि साक्षात घरातल्या लक्ष्मीला तिची अवहेलना करतो, तिला उणं बोलतो. खरंच हे अस्तित्व आहे का स्त्रीचं? खरोखर 21व्या शतकात महिला सबला झाल्यात का, हा प्रश्न पडतो. कारण सरकार महिला सबलीकरणाचे कार्यक्रम, योजना अनेक ठिकठिकाणी राबविल्या जातात. कधी तर स्त्री भ्रूण हत्येविरोधात देखील कार्यक्रम राबविले जातात. इव्हन स्त्री भ्रूण हत्या रोखली देखील जाते. पण त्याच वेळी त्याच महिलेला अगदी बलात्काराला सामोरं जावं लागतं. अगदी इवल्याशा निरागस कोवळ्या कळीपासून ते म्हाताऱ्या आजीबाईपर्यंत महिलांना अतिप्रसंगाला सामोरं जावं लागतं. मग आपण कसं काय म्हणू शकतो की महिला सुरक्षित आहेत? महिलांना बाहेर कायद्याने संरक्षण स्वातंत्र्य मिळालं देखील असेल, पण आज तागायत काही घरात देखील महिलांना स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आपण बघतो प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच. आपण काही घरात देखील बघतो जिथे पुरुष प्रधान संस्कृती आहे, तिथे आज देखील महिलांना मोठ्या आवाजात बोलण्याची मुभा नाही. जर घरात कुठलं कार्यक्रम असेल, कुठल्या कार्यक्रमाचं नियोजन असेल, तर त्या स्त्रीचं मत विचारात घेतल्या जात नाही. तिची माफक अपेक्षा एवढीच असते की तुम्ही मला तुमच्यामध्ये सामावून घ्या, एक माणूस म्हणून मला जगवा, एक माणूस म्हणून मला अधिकार द्या. तिची रोज पूजा करावी असं तिचं म्हणणं नाही, पण वर्षातला एखादा दिवस तरी तिच्या राबणाऱ्या कष्टाचं कौतुक हे झालंच पाहिजे. या मताचं आपण असावं. आज स्त्रियांकरिता सरकारने खूप काही केलं आहे, पण कुठेतरी स्त्रिया कमी पडत आहेत. कारण त्यांचा स्वाभिमान डगमगतोय. त्यांचा स्वाभिमान जेव्हा बळावेल ना, त्यांचा स्वाभिमान जेव्हा त्यांचं कर्तृत्व सांगेल ना की कितीही अडचण असली तरी तू हे शिखर पार करू शकतेस, कितीही अडचणींचा सामोरे जाऊन तू हे शिखर उंच जरी असलं तरी पार करू शकतेस. आणि म्हणूनच मी हेच म्हणेल की आजकाल प्रत्येक मुलींकडून ही तक्रार येते की काही मुलं, काही टिंगल टवाळखोर मुलं आम्हाला त्रास देतात. पण मी त्या सर्व मुलींना सांगू इच्छिते की मुलींनो, जेव्हा तुमच्यातली दुर्गा जागी होईल ना, जेव्हा तुमच्यातली कालिका जागी होईल ना, जेव्हा तुम्हाला आठवेल की झाशीच्या राणीने एकटीने इंग्रजांविरुद्ध लढा दिला, त्या झाशीच्या राणीला आठवून तुम्ही फक्त त्या टवाळखोर मुलांना लढा देऊ शकत नाही का? स्वतःचं एवढं तरी स्वतंत्र अस्तित्व असावंच. जर खरोखर प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी ही स्वतः कणखर झाली, स्वतः खंबीर झाली, स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिकली, तर खरंच आज आपल्या नारी शक्तीला कोणीही आपल्याला आडवं जाणार नाही. आपलं प्रत्येक कार्य आपण तडीस नेऊ. आणि हेच मला आजच्या आपल्या महिला दिनाच्या दिवशी आपणास सांगायचं आहे. अशा तमाम महिला शक्तींना, नारी शक्तींना मी मानाचा मुजरा करते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री.